मुंबईतल्या धारावीमधल्या सिलेंडर स्फोटानं हादरली। सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट झाला आणि 15 मिनिटांमध्ये अनेक सिलेंडरचे स्फोट झाले। धारावी पूर्णपणे हादरून गेली। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। पीएनजी कॉलनीच्या धारावी निसर्ग उद्यानाजवळ हे स्फोट झाले। सिलेंडर स्फोटांच्या आवाजानं आजूबाजूचा परिसर अक्षरशः दणाणून गेला। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेलेत। सीमा, संपूर्ण परिसर सिलेंडरच्या स्फोटानं दणाणून गेला होता। ट्रकमध्ये सिलेंडरचे स्फोट झाले। 15 मिनिटात अनेक स्फोट झाल्याचे दृश्यांमध्ये दिसून आलं। काय काय नेमके आता सध्याच्या या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, काल रात्री जी घटना घडली धारावीमध्ये, ज्या प्रकारे आग लागली, त्या आगीमुळे फक्त धारावीच नाही तर मुंबईला अक्षरशः धक्का बसला होता। या आगीमुळे आपण ही आग किती भीषण होती या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो। या ठिकाणी ज्या सिलेंडर वाहून नेणारा जो ट्रक होता, त्या ट्रकमध्ये 12 ते 13 सिलेंडर होते आणि एका पाठोपाठ हे सगळे सिलेंडर उडाले, स्फोट झाले। आपण बघू शकतो हाच तो ट्रक आहे ज्या ट्रकमुळे भीषण आग लागलेली होती। आणि या संपूर्ण परिसरामध्ये जेवढ्या गाड्या 100 मीटरच्या अंतरावरती पार्क करण्यात आलेल्या होत्या, त्या गाड्या सुद्धा जळून खाक झाल्याचं आपण या ठिकाणी बघू शकतो। महानगरपालिकेची ही कचरा उचलणारी जी गाडी आहे ती सुद्धा जळून खाक झालेली आहे। सोबतच 4 चाकी वाहनांचं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। बाजूला जंगल आहे आणि या जंगलाच्या बाजूला एक संरक्षण भिंत आहे। या आगीमुळे ही संरक्षण भिंत सुद्धा काल रात्री कोसळली। सोबतच ही आपण हिरवळ बघू शकतो, या जंगलामध्ये ती हिरवळ सुद्धा जळून खाक झाल्याचं आपण बघू शकतो। अजूनही काल रात्रीच या आगीवरती नियंत्रण आणण्यामध्ये अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश आलेलं होतं, मात्र अजूनही शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहे। आपण बघू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते अजूनही या ठिकाणी कोणतीही दुर्घटना किंवा अजून कोणी छोटे मोठे जे स्फोट आहेत ते होऊ नये यासाठी काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर धारावी म्हटलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यात बघायला मिळते। या परिसरामध्ये सुद्धा तशीच काल रात्री परिस्थिती होती, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी या आगीमुळे झालेली नाही, मात्र लाखोंचं नुकसान या आगीमुळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते 12 ते 13 हे सिलेंडर उडाले, स्फोट झाले, त्याच्याच अगदी 50 मीटरच्या अंतरावरती 3 मजली इमारत आहे। त्या इमारतीच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते आणि आग लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ या लोकांना या ठिकाणाहून हटवलं, पांगवलं आणि इथे कोणालाही येण्याची परवानगी जी आहे ती अद्यापही देण्यात आलेली नाही। वाहतुकीसाठी हा रस्ता संपूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि अजूनही दुर्घटना होऊ नये किंवा लोक या ठिकाणी येऊ नये जेणेकरून दुखापत होईल याची काळजी अग्निशमन दलाचे अधिकारी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अत्यंत भीषण अशी खरं तर सीमा परिस्थिती दिसते। ही आग अत्यंत भीषण लागली होती आणि किती मोठी यामधून दुरवस्था या सगळ्या परिसरामध्ये झाली ती आपण पाहतोय। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।